या निवडणूक विषयक विशेष कार्यक्रमात मी बापूलाल तारे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। येत्या 14 डिसेंबर रोजी लोणावळा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे। या निवडणुकीला सामोरे जात असताना तमाम लोणावळेकर नागरिकांना अनेक प्रश्न पडलेले आहेत। त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या चर्चेच्या माध्यमातून आपण करणार आहोत। गेले अनेक दिवस वेगवेगळ्या प्रभागाचे भावी नगरसेवक, विद्यमान नगरसेवक या ठिकाणी येऊन त्यांच्याकडून आपण लोणावळ्याच्या समस्या, त्या समस्यावर करण्यात येणारी उपाययोजना याबद्दल सविस्तर माहिती घेतलेलीच आहे। आज या ठिकाणी लोणावळा शहरातील काही मान्यवर व्यक्तिमत्व आपल्या सोबत आलेले आहेत। यांच्याकडून हा लोणावळा समस्या मुक्त कसा होईल, हा लोणावळा स्वच्छ, सुंदर आणि पर्यटन युक्त कसा होईल, या लोणावळ्याचा विकास कसा होईल आणि स्वप्नातला लोणावळा कसा उभा राहील यासाठी आपण चर्चा करून सविस्तर प्रश्न किंवा उत्तरे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे जे मान्यवर आहेत ते त्यांच्या क्षेत्रात मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत, त्यांना मोठी प्रतिष्ठा आहे। यांच्याकडून काहीतरी उपाययोजना मिळतील आणि त्याचा लाभ आपल्या लोणावळ्यातील नागरिकांना, लोणावळेकरांना होईल अशी एक भावना मनात ठेवून त्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेले आहे। मी या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींचं मावळ वार्ताच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि आपण त्यांची ओळख करून घेऊया। सर्वात प्रथम साहेब आपण आपली ओळख करून द्यायची, आपण आपलं नाव, आपलं। मी ॲडव्होकेट एस.ए. काझी, थोडा लोणावळा शहरामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि या शहरातच माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि या शहरातच माझा वकिलीचा व्यवसाय सुरू आहे। मी शिवाजीनगर आणि वडगाव या दोन्ही न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करतो आणि गेल्या 35 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे। धन्यवाद सर। तुम्ही थोडं खाली जरा मी संजय लक्ष्मण विद्वांस, डॉक्टर बी.एन. पुरंदरे बहुविध विद्यालय मराठी माध्यमाची 10वी पर्यंतची शाळा आहे आणि त्या ठिकाणी सध्या मुख्याध्यापक म्हणून आहे। लहानपणापासून या गावामध्येच लहानाचा मोठा झालेलो आहे, त्यामुळे या गावातील बऱ्याच गोष्टी, गावाचा विकास कुठे थांबला आहे किंवा कुठे झालेला आहे या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, ते पाहिलेलं आहे आणि म्हणून हे गाव चांगलं व्हावं आणि महाराष्ट्रामध्ये हिल स्टेशन जे आहे ते चांगल्या अर्थाने नाव रूपाला यावं या दृष्टिकोनातून काही विचार, काही माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे। मावळ वार्तानी या ठिकाणी बोलत त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद देतो त्यांना। थँक्यू सर। नमस्कार, मी डॉक्टर अमोल अग्रवाल। मी पण लहानपणापासून लोणावळ्यामध्येच आहे। शिक्षण डॉन बॉस्को स्कूलमध्ये झाला, त्याच्यानंतर MBBS पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर मी मागच्या 8-10 वर्षापासून इथं लोणावळ्यामध्ये प्रॅक्टिस करतो, एक फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून। सुरुवातीचे 7-8 वर्ष मी नगरपालिका हॉस्पिटलमध्ये होतो, म्हणून लोकांचा मेडिकल फील्डबद्दल सगळा प्रतिसाद आणि हे सगळं मला खूप अनुभव आल्यामुळे हे इथं मला संवाद साधायची संधी दिली मावळ वार्तांनी, त्यांचं मी आभार मानतो। आणि लोकांपर्यंत चांगली सुविधा कशी पोचावी, मेडिकल सुविधा कशी पोचावी आणि का पोचत नाही आहे लोणावळ्यामध्ये, त्याबद्दल आपण चर्चा करू। धन्यवाद। मी सचिन शांतीलाल पारख, लोणावळ्याचाच 3rd जनरेशन पारख फॅमिलीचं लोणावळ्यात आहे आणि माझं एज्युकेशन VPSमधनं झालं आणि नंतर मी पुण्याहून इंजिनिअरिंग केलं। मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि शेल्टर कन्स्ट्रक्शन म्हणून आमची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि लहानपणापासून समाजसेवेची आवड असल्यामुळे लिओ क्लब, लायन्स क्लब, माववार्ता फाउंडेशन अशा विविध संस्थांशी जोडून मी पद घेऊन काही कामं केलेली आहेत आणि लोणावळ्याच्या समस्या आणि त्याच्यावर सोल्युशनबद्दल आणि त्या सोडल्या जाव्या अशी माझी मनापासून कळकळीची इच्छा आहे। थैंक यू। धन्यवाद। हिंदी में बोले तो भी चलेगा, थोड़ा नीचे रखो हाथ उस पे। नमस्ते, मैं डॉक्टर निधि टाटिया हूँ। मैं एक गायनेकोलॉजिस्ट हूँ। मैं यहाँ शादी होकर आई हूँ टाटिया फैमिली में। अदरवाइज मेरी एजुकेशन MBBS KMC बैंगलोर में, लोनावला की बहू हूँ। जी बिल्कुल। और टाटिया फैमिली में मेरी शादी हुई है। मैंने पहले MBBS
KMC मैंगलोर से किया। उसके बाद मैंने पोस्ट ग्रेजुएशन ऑब्स्टेटिक्स एंड गायनेकोलॉजी, स्त्री एवं प्रसूति रोग विशेषज्ञ हूँ मैं। इससे पहले मुझे और एक्सपीरियंस जयपुर और दिल्ली के सब हॉस्पिटल्स में और CMC वेल्लोर की ग्रेजुएट होने का सौभाग्य मिला है मुझे, जो कि पूरे कंट्री का शायद वन ऑफ द मोस्ट प्रीमियर इंस्टीट्यूट्स है इन गायनेकोलॉजी। लोनावला में आज 5 साल रहने के बाद मैंने काफ़ी चेंजेस देखे हैं लोनावला में। और इस तरफ काम हो रहा है कि लोनावला न सिर्फ एक टूरिस्ट प्लेस बन के रहे, बट एक बहुत अच्छा मेडिकल हब हो और बहुत सारी और फैसिलिटीज़ भी लोनावला में एट पार अवेलेबल हो, ऐसा हो रहा है और हर दिन चेंजेस हो रहे हैं इस तरफ। हम उस पर जरूर सोल्यूशन निकालेंगे। जी जी, बिल्कुल बिल्कुल, थँक्यू। तर हे होते आपले आजचे मान्यवर। खरं तर लोणावळ्याच्या समस्या आणि त्या समस्यांवरती उपाययोजना, आणि जसं अनेक या प्रतिनिधींनी सांगितलं की लोणावळा असा चांगला झाला पाहिजे, हीच एक त्यांची तळमळ आहे आणि म्हणूनच ते या ठिकाणी आलेले आहेत। पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। आणि सर्वात पहिला प्रश्न सर्वांसाठी, लोणावळ्यामध्ये अनेक समस्या आहेत डॉक्टर, अनेक समस्या आहेत आपल्या लोणावळ्यामध्ये, ठीक आहे नाही? तर ह्या समस्यांवरती काय उपाय आहे? तुमचं जे क्षेत्र आहे वकिलीचं, वकील म्हणून सांगू शकतो, तुम्ही काय सांगू शकाल की लोणावळ्याची समस्या थोडक्यात सांगा तुम्ही। पहिल्यांदा एका समस्येवर आपण विचार करू। ओके। तुमच्या दृष्टीने महत्वाची समस्या कोणती लोणावळ्याची? बर, ठीक आहे। हो, प्रथमतः माझं असं मत आहे या ठिकाणी की लोणावळा शहरासारख्या नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही राजकीय पक्ष घेऊन नगरसेवकांनी किंवा उमेदवारांनी निवडणूक लढवू नये। माझं असं मत आहे की हे जे पक्षाचे जोडे असतात हे ऑफिसच्या किंवा कार्यालयाच्या बाहेर काढून काम करायचं। कारण काय, एखाद्या शहराचा विकास म्हणजे हा जगन्नाथाचा रथ आहे, आणि हा जगन्नाथाचा रथ हा प्रत्येकाने थोडा थोडा करून ओढल्यानंतरच हा पुढे प्रगती करू शकतो। आणि गावाची जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर प्रत्येक पक्षामध्ये, शिवसेना घ्या, काँग्रेस घ्या, राष्ट्रवादी घ्या किंवा BJP घ्या किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया घ्या, या सर्व पक्षामध्ये चांगले सुशिक्षित जाणकार व्यक्ती आहेत। आणि ह्या जाणकार व्यक्तींचा मिळून लोणावळा शहरातील समंजस लोकांनी एकत्र येऊन यांचं जर एखादी संघटना तयार केली की पूर्वी नागरिक संघटनामधून सकाळचे संपादक श्री नवभिका परुळेकर, नगर विकास, नाही, नागरिक संघटना म्हणून सुरू केलेली होती आणि त्याचे मुख्य होते मोमो अगरवाल साहेब दिवंगत। तर त्यामुळे गावाचा कारभार जो आहे तो एक व्यवस्थितपणे चालत होता आणि कुठल्याही पक्षाचं राजकारण त्या ठिकाणी येत नव्हतं। गावाचा विकास हा एक मोठा मुद्दा आणि एकच ध्येय घेऊन सर्व नगरसेवक काम करीत होते। आणि आता पक्षीय निवडणूक होत असल्या कारणाने काय होतं, तो ह्या पक्षाचा तो त्या पक्षाचा, आणि या लाथाळ्यामध्ये गावाचा विकास बाजूला होतो आणि आलेला निधी ह्या लाथाळ्यामुळे परत जातो। आणि आता कायद्याचा जर प्रश्न आला तर मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते, ती अशी की सर्वांना आणि खास करून ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोणावळा नगरपालिकेचे जे कार्यालय, तिथले जे अधिकारी आहेत त्यांना मला असं उद्देशून म्हणायचं आहे की ह्या लोणावळा शहरामध्ये पूर्वीपासून जवळजवळ 2008-9 पर्यंत प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम निर्माण झालं होतं। रस्त्यावर टपऱ्या, एक प्लॅन पास करून घेतल्यानंतर त्या प्लॅनवर 3-3, 4-4 मजले बेकायदेशीर, नंतर चर्चा करू आपण। बेकायदेशीर बांधकाम वगैरे आहेत, आपल्याला अनेक मान्यवर आहेत, पण तुमची समस्या लक्षात आली की हे जे पक्षीय राजकारण आहे ते बाजूला सोडावं, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन वेगळे काहीतरी गट स्थापन करून शहराचा विकास सगळ्यांबद्दल पहिले जाणून घेऊ। सर, तुम्हाला काय वाटतं मग, यांनी जो काही प्रश्न आता उपस्थित केलेला आहे त्याच्यावर तुमचं मत काय आहे? असं व्हावं की होऊ नये? सुरुवात अशी करतो मी, म्हणजे यांच्या प्रश्नाची उत्तरं नंतर आपल्याला देता येतीलच, परंतु मुळात आता डॉक्टर साहेब आहेत, वकील साहेब आहेत, इंजिनियर्स आहेत, हे जे घडतात हे शैक्षणिक ह्याच्यातूनच घडतात। बरोबर, शाळा हे जे शिक्षण देणारी संस्था आहे, याच्यामध्ये शिक्षण जे मुलांना दिलं जातं ते कोणत्या स्वरूपाचं दिलं जातं, यातून जी व्यक्तिमत्व विकसित होत असतात विद्यार्थी, आपण म्हणतो की लहान मुलं आहेत, मातीचा गोळा आहे, त्यांना घडवायचे, हे जरी खरं असलं तरी विद्यार्थ्याचा विकास, व्यक्तिमत्व हे जसं घरात आहे, शाळेत आहे, तसं समाजामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घडत असते। आणि म्हणून समाजाची चाड जी म्हणतो आपण, ही न राहिल्यामुळे त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर दिसतो। आता तुम्ही यांच्याबद्दल सहमत आहात का? सहमत आहे, पक्षीय राजकारण होऊ नये, पक्षीय राजकारण अजिबात नको, पक्षीय राजकारण। आणि हे का होते तर मुळातच जे पाणी आपल्या इथे खत पाणी घातलं गेलेलं आहे की इथे पैसा हा जो भाग आहे की पैशाच्या मागे सगळे लागलेले आहेत, मनगट, मनी
याच्या मागे लागल्यामुळे काय झालेलं आहे की विचित्र भावना सगळ्यांची झालेली आहे Muscle आणि power, त्यामुळे money power. मसल पॉवर मनी पॉवर आणि त्यामुळे कुठला संस्कार नाहीये, बेदरकारपणे कसे येत आहेत, कोणी येत आहे, गावाचा विकास नाही. म्हणजे मला आठवते की जितेंद्र अभिषेकींसारखे एक चांगले संगीतकार त्या ठिकाणी गायक, त्यांनी या गावाला फेसलेस टाऊन असं म्हणलेलं होतं. कारण इथे कशाचीच चाड नाहीये, कोणाला कुठली पॉलिसी नाही, चेहरा नाही, चेहरा हरवलेलं असं हे गाव आहे. म्हणजे तुमचं म्हणणं लक्षात आलं. आपण नंतर एज्युकेशनवर चर्चा करणार आहोत. डॉक्टर साहेब तुम्हाला काय वाटतंय? पहिल्यांदा आपण डॉक्टरांचं पण म्हणणं ऐकून घेऊया, त्यांना पण काय अडचणी असतील. मताशी मी पूर्ण सहमत आहे. मी थोडा ऍड करा इच्छित आहे. अपार्ट फ्रॉम हे पक्षाचं राजकारण सोडून मला वाटतं प्रत्येक उमेदवाराचा एज्युकेशन क्वालिफिकेशन शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. बिकॉज क्वालिफिकेशन असेल तर ते फोरसाईट तशी असेल त्यांना. पुढे जाऊन आता एक अनक्वालिफाईड विजन असेल, अनक्वालिफाईड पर्सन एक आरोग्य खात्याचा अधिकारी बनल्यानंतर तो आरोग्यामध्ये काय इनपुट देता येईल त्याला. बरोबर. मला असं वाटतं जर तो डॉक्टर असेल आणि तो आरोग्य खात्याचा जर चेअरमन झाला तर त्याला इनपुट द्यायला खूप सोपं जाईल. कारण त्यातला मेन त्याला कोर माहिती आहे का बाबा या आरोग्य खात्यामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. आता ज्याला काही माहीतच नाही आरोग्य खात्याने तो डॉक्टरच्या वरती बसलेला असेल तर ते काम व्यवस्थित होणार नाही. तर एज्युकेशन लेवल प्रत्येक फील्डमध्ये जसं बिल्डर लाईनमध्ये असेल साहेबांच्या तिथं, जर बांधकाम मंत्री जर इंजिनियर असेल तर त्याचा उपयोग डेफिनेटली खूप चांगला होईल. त्या क्षेत्राची जाणीव काहीतरी व्हायला पाहिजे, किंवा ऍटलीस्ट एक बेसिक एज्युकेशन लेवल. म्हणजे पक्षीय राजकारण, पण पक्षीय राजकारण असू नये. पक्षीय राजकारण तर डेफिनेटली नसतं. ओके. आपण थोडं माझं थोडं म्हणणं वेगळं आहे की आता असावं नसावं ही वेळ नाहीये. 14 तारखेला इलेक्शन आहे, सगळे कॅन्डिडेट कामाला लागलेले आहेत, मेहनत करतात आहे. तर जे चाललंय त्याच्यात काय करता येईल. बरोबर आहे. जे 25 जण निवडून येणार आहेत आणि एक नगराध्यक्ष येणार आहेत, त्यांनी जेव्हा ते नगरपालिकेत जातील त्या नगरपालिकेला त्यांनी आपलं घर समजावं, पक्षाचे झेंडे कार्यालयात ठेवावे. बरोबर. जे 25 जण एकत्र आले त्यांनी हे घर समजून भावा बहिणीसारखं, आणि लोणावळा हे माझं घर आहे त्या हिशोबाने जरी काम केलं तरी लोक समाधानी होतील, चांगलं काम होईल. पक्षीय राजकारण तिथं करू नये. लोकसभा विधानसभा तिथं ठीक आहे. हे जे लोणावळ्याचे नगरसेवक आहे हे लोणावळ्यासाठी आहेत. फंड्स वगैरे आणण्यासाठी नक्की पार्टीचा चांगला उपयोग होईल. आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी जे स्वप्न दाखवलं अर्ध्या तासात, खरंच तसं जर झालं तर फार मोठी चेंजेस येऊ शकतात. तर सर्वांनी आहे ना, कोणत्याही पक्षाचा येऊ, तो नवा असो जुना असो अनुभवी असो, तिथं त्यांनी एक फॅमिली म्हणून राहावं. पक्षीय राजकारण कोणत्याही पक्षाचे असेल ना, पण आतमध्ये आल्यानंतर नगरपालिकेत आल्यावर भावा बहिणीसारखं राहावं. बरोबर आहे. विद्यमान कोण, कोणत्या पार्टीचे कोण, हे सगळं बाजूला ठेवा तुम्ही. विकास डेव्हलपमेंट हे जरी केलं तरी फार काही होऊ शकतं. ठीक है, तुमचं म्हणणं आलं. मैडम आपको क्या लगता है, ऐसा होना चाहिए या नहीं होना चाहिए? एक बार जब सब इलेक्ट हो गए हैं, सबको एक साथ मिलकर पूरे लोनावला के प्रोग्रेस के लिए काम करना चाहिए. ये नहीं कि हम इस पार्टी के हैं तो उसको उससे झगड़ा करना. खाली क्या हो गया है, ऐसी डेमोक्रेसी हो गई है जहाँ एक पार्टी पावर में आती है और एक ऑपोजिशन होता है. तो वो कुछ एक पॉलिसी निकाले तो उसको अपोज करने में ही पूरा टाइम चला जाता है, जो अभी सारी इंडिया में हो रहा है. तो हमें ये सब कुछ छोड़ के वी शुड थिंक अबाउट कि क्या डेवलप करना. आज किसी ने एक पॉलिसी निकाला तो कुछ एक बैक उसका बहुत वर्कअप रहता है, उसके बाद कोई एक चेंज किया जाता है. तो आप खाली उसको अगर अपोज करने के लिए रहेंगे तो हम आगे नहीं बढ़ पाएंगे. तो उस हिसाब से थोड़ा प्रोग्रेसिव थिंकिंग होना चाहिए और एकजुट होके अगर कुछ अच्छा हो रहा है तो उसको अच्छा होने दीजिए, उसको मत पीछे खींचने को. जो बुरा हो रहा है उसको रोकिए, जो अच्छा हो रहा है उसको अच्छा होने दीजिए. अच्छा, ऐसा बोल रहे. ठीक आहे. तुमच्या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की पक्षीय राजकारण करा, पण तुम्ही ज्यावेळेस निवडून याल, तुम्ही ज्यावेळेस नगरपालिकेत जाल, त्या नगरपालिकेत गेल्यानंतर तुमचे पक्षीय राजकारणाचे जे जोडे आहेत ते सगळे काढून बाजूला ठेवा आणि फक्त मला लोणावळ्याचा विकास करायचा आहे, लोणावळा हे माझं घर आहे, एवढं एक मनात ठेवा आणि लोणावळ्याचा विकास करा. आता नवीन प्रतिनिधी आपल्यामध्ये आलेले आहेत, त्यांनी कृपया या ठिकाणी बसावाची मी त्यांना विनंती करतो. प्लीज आपणही जरा आर्किटेक्चर असोसिएशनच्या तर आपण जरा पुढे बसलं तर बरं होईल. या ठिकाणी आताच राणावत साहेब आलेले आहेत, ते लोणावळा आर्किटेक्चर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबतच गंगाराम मावकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, तेही त्या असोसिएशनवरती आहेत, तेही आर्किटेक्ट आहेत. तर या दोघांचे मी मनापासून स्वागत करतो. आणि राणावत साहेब, आता एक प्रश्न मी यांना विचारला होता
पक्षीय राजकारण, यांनी सांगितलं की पक्षीय राजकारण असू नये. सचिन पारख यांनी सांगितलं की पक्षीय राजकारण करा, पण तुम्ही इलेक्ट झाल्यानंतर तुम्ही नगरपालिकेत एंटर व्हाल त्यावेळी ते बाजूला ठेवा आणि फक्त एक लोणाची डेव्हलपमेंट, लोणाचा विकास हाच झाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं प्लीज? यांना सर, यांना हा चला बोला. नाही तुम्हाला काय वाटतं, म्हणजे असं असावे की नाही असं? धन्यवाद. पक्षीय राजकारण असावं पण ते नगरपालिकेच्या बाहेर. हा तर तुम्ही जसं सांगितलं आणि मला इथे पटतंय की नगरपालिकेत काम करताना सगळ्या नगरसेवकांनी एकत्र येऊन गावाच्या हितासाठी जे चांगले निर्णय घेता येतील ते घ्यावेत. त्याच्यासाठी आमच्या असोसिएशनचा आणि जनरल पब्लिकचाही सपोर्ट त्यांना मिळणारच 100%. कुठलंही चांगलं काम करायचं असेल तर कोणीही त्याला, तर त्या जसं मॅडमने सांगितलं की जे चांगलं आहे त्याला सपोर्ट करा आणि जे वाईट आहे त्याला विरोध करा. है ना? चांगल्या कामासाठीच मी सांगतोय की चांगल्या कामासाठी सगळ्यांनी एकत्र यावं आणि त्यावेळेस अशी भूमिका असू नये की हा विरोधी पक्षातला माझ्या ह्याचं काम कसं करायचं. तर ते सांगितलं तेच ते सांगतायत. पण ते म्हणजे त्याच्यात काही वैयक्तिक स्वार्थ आहे असं वाटेल लोकांना. ठीक आहे, थँक्यू. तुमचं म्हणणं आम्हाला पटलेलं आहे, लक्षात आलेलं आहे. या ठिकाणी गंगाराम मावकर साहेब आहेत. साहेब तुम्हाला काय वाटतं, तुमचं म्हणणं थोडक्यात सांगा. आपण थोडं माईक थोडा जवळ धरा म्हणजे तुमचं म्हणणं लोकांपर्यंत आहे. मी पूर्णपणे रानोआ साहेबांशी सहमत आहे की पक्षीय आला, पक्षीय राजकारण पक्षीय राजकारण येणारच आहे, त्याच्यामध्ये दुमत असायचं काहीच कारण नाही. पण जर आपल्याला गावाचं डेव्हलपमेंट करायचं असेल आणि त्याचं शाश्वत डेव्हलपमेंट करायचं असेल तर आपल्याला नगरपालिकेमध्ये जेव्हा तुम्ही काउन्सिल हॉलमध्ये बसता त्यावेळेस प्रत्येकाने आपापल्या पक्षाची बाजू मांडायचीच आहे, कारण ते त्यासाठीच इथे गेलेले असतात. पण ती मांडताना आपल्या गावाचं हित कसं बघितलं जाईल, विकासासाठी, विकासाच्या दृष्टीने जे राजकारण विकासाच्या आडी येऊ नये. विकासाच्या आडी राजकारण यायलाच नाही पाहिजे. जे नॉर्मली येत आहे विकास आणि राजकारण हे दोन्ही हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत. पण ते आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा सुवर्ण बिंदू गाठून त्याचं सुवर्ण मध्ये काढून आपल्या जे प्रतिनिधी आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देणार आहोत त्यांनी तो सुवर्ण मध्य काढून त्यांनी विकास करावा. कसं करता येईल. धन्यवाद. तुमचंही म्हणणं लक्षात आलंय. आता माझा सगळ्यांना प्रश्न आहे, पॅनलवरच्या तुम्हाला सगळ्यांना, की सरांनी एज्युकेशनचा प्रश्न मगाशी मांडलेला आहे की नाही. तर लोणावळ्यामध्ये एज्युकेशनची समस्या कोणती आहे आणि त्यावरती आपल्याला काय उपाय करता येतील? एज्युकेशन बद्दल तुम्हाला काय वाटतं, समस्या कोणती एज्युकेशनची लोणावळ्यात आणि त्याबद्दल उपाय काय, तुम्ही काय सांगाल? एज्युकेशनची समस्या पूर्वी लोणावळा शहरामध्ये शाळा क्रमांक 1, कन्या शाळा, उर्दू शाळा आणि अशा शाळा होत्या. हे झेडपी इकडनं चालू. त्यानंतर नगरपालिकेचं शिक्षण मंडळ आलं. नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने काय केलं, ह्या सर्व शाळा वगैरे ज्या आहेत त्या आपल्या ताब्यात घेतल्या. परंतु आता प्रश्न असा निर्माण होतोय की जगाच्या या प्रगतीमुळे मराठी माध्यमाच्या शिक्षणाला लोक आता येत नाहीयेत. ते काय करतात की इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जातात आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या लोणावळा शहरामध्ये आहेत त्या मानाने लोणावळा नगरपालिकेने जर स्वतःची सक्षम अशी इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमांची उत्कृष्ट जर शाळा निर्माण केली तर मला वाटतं की ह्या शहरातील स्थानिक मुलांचा प्रश्न निर्माण होणार नाहीये, ॲडमिशनचा प्रॉब्लेम होणार नाहीये. कारण कुठल्याही शाळेत तुम्ही इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा इंग्रजीमध्ये तरबेज झाला पाहिजे, त्याने घरामध्ये येऊन मम्मी आणि डॅडी म्हटलं पाहिजे, आई आणि बाबा म्हणायला नको. असो हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की जर तुमचं शिक्षण, तुमची नगरपालिका जर सक्षम असेल, तुम्ही एकत्र असाल आणि एका पंखाखाली येऊन जर तुम्ही काम केलं असेल तर मला असं वाटतं की तुम्ही उत्कृष्टपणे शाळा तर नव्हे कॉलेज निर्माण करू शकता. शाळा ज्या आहेत त्यांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. साहेब आपल्याला काय वाटतं एज्युकेशन बाबतीत? आपण बोलूया, नंतर आपण दुसऱ्या विषयावर येणार आहोत. एज्युकेशन म्हणजे नेमकं तुम्हाला काय अभिप्राय आहे की लेवल ऑफ एज्युकेशन, क्वालिटी ऑफ एज्युकेशन? अच्छा, थोडा 1-2 मिनिटं मी घेतो. बोला की एज्युकेशनच्या 3 स्टेजेस असतात, प्रायमरी, सेकंडरी आणि हायर सेकंडरी किंवा टर्शरी ज्याला म्हणतो आपण. तर प्रायमरी एज्युकेशनची जबाबदारी ही सर्वप्रथम पालकांची आहे आणि नंतर नगरपालिकेची.
म्हणजे जिथं ज्या लोकांना प्रायव्हेट स्कूल्स परवडत नाही तिथं नगरपालिकेच्या शाळा आहेतच. जसं काझी साहेबांनी मुद्दा मांडला आहे की लोक आता सक्षम आणि मराठी माध्यमाकडे न जाता इंग्रजी माध्यम शाळेकडे वळतात. पण तो त्यांचा व्ह्यू आहे आणि बट इट इज ऑल्सो अ फॅक्ट. म्हणजे तसं घडत पण आहे. पण जसं प्रोग्रेस होत आहे भारताचं तसं ते होणारच आहे. पण याचा अर्थ असा नाही की मराठी माध्यमाच्या शाळा बंद व्हाव्या, अजिबात नाही. चांगल्या शाळा असाव्यात. मराठी माध्यमातून पण चांगल्या शाळा असाव्यात. क्वालिटी. हां, आता क्वालिटी एज्युकेशन आपण म्हणतो की प्रायव्हेट स्कूल्समध्ये चांगलं क्वालिटीचं मिळतं. त्या मताशी मी पूर्णपणे सहमत नाही आहे. काही थँक्यू तुम्ही असं स्पष्ट बोलल्याबद्दल. आपले जे शाळा आहेत गव्हर्नमेंट स्कूल्स म्हणा किंवा नगरपालिकेच्या शाळा म्हणा तिथेही चांगले शिक्षक आहेत. त्यांच्या त्या लिमिटमध्ये राहून ते खूप चांगलं काम करतायत. पण त्या ऑफकोर्स त्याला काही ते सरकारी बंधन आहेत ते चर्चा होईल. सर तुम्ही सांगा जरा, तुम्ही प्लीज, तुम्हाला त्यातली जास्त जाण आहे. माननीय शिक्षण मंत्र्यांनी आता महाराष्ट्राच्या तुम्हाला सांगितलेलं आहे की इंग्रजी माध्यमातले बरेच विद्यार्थी आता इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाकडे यायला लागलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आणि मातृभाषेतूनच शिक्षण मिळावं. इंग्रजीचा बागुलवा उगाच आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची भाषा आहे. आपण ते नंतर त्याच्यावर चर्चा. मला काय म्हणायचंय की त्यामुळे काय होतंय, गळतीचं प्रमाण वाढतंय इंग्रजी माध्यमाच्या पकडामुळे. नगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत आपल्याला आता क्वालिटी एज्युकेशन पाहिजे, बरोबर आहे. क्वालिटी पण बेस जर मुळात नसेल, मागाशी सरांनी सांगितलं की प्राथमिक शिक्षण जर सक्षम होत नसेल बरोबर तर ती क्वालिटी आहे. त्याला आता 8वीची मुलं जर आपण पाहिली, लिहिता वाचता सुद्धा येत नाहीत बऱ्याच मुलांना. ते अशा कुटुंबातून आली आहेत की त्यांच्या घरच्यांना सुद्धा लिहिता वाचता येत नाही. म्हणजे ही पहिलीच पिढी आहे की ज्यांनी शाळेमध्ये पदार्पण केलेलं आहे. मग अशा मुलांना जर तुम्ही क्वालिटीच नुसतं विचारात घेतलं तर अवघड पडणार आहे. त्यांना पहिल्यांदा त्यांच्या पद्धतीने तुम्ही शिक्षण दिलं पाहिजे, लिहिणं वाचणं. आणि मग क्वालिटी हा नंतरचा मुद्दा आहे. बेसिक प्राथमिक जे शिक्षण आहे ते जर तयार झालं नाही, त्यांचं लिहिणं वाचणं समजणं, मनाची एकाग्रता, आरोग्य, अक्षर ओळख झाली पाहिजे, क्वालिटी हा फार नंतरचा. 50% विद्यार्थी असे खायला मिळत नाही. बेस पक्का झाला पाहिजे. बेस पक्का झाला पाहिजे. नगरपालिकेने त्यांच्या शाळा सुधारल्या पाहिजेत की नको? निश्चितच सुधारायला पाहिजे. त्यांना क्रीडांगण उपलब्ध करून दिले पाहिजेत. सक्षम आरोग्य चांगलं या दृष्टिकोनातून विचार त्या मुलांचा केला गेला पाहिजे. चांगले शिक्षक त्या ठिकाणी नेमले पाहिजेत. शिक्षकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. काम नको आणि शाळा पाहिजे काम हा अर्थात वेगळा सरकारी मुद्दा आहे. तो अनेक मुद्दे पण इथे मांडता येत नाहीत. खरं आपल्यापुरतं आपल्याला मांडावं लागतंय. शासनाचे जे काही धोरणं आहेत ती चुकीची आहेत का, काय आहे, फिजिबिलिटी आहे की नाही, हा फारच वेगळा. त्याच्यावर स्वतंत्र आपल्याला चर्चा करायची. लोणावळ्यापुरतं फक्त बोलू. डॉक्टर साहेबांना काय वाटतं आपण जाणून घेऊया. तुम्ही हिंदीमध्ये बोलतो चालेल? आय थिंक मराठी किंवा इंग्लिश, 1-2 मिनिटं, मराठी किंवा इंग्लिश माध्यम ते कोर इश्यू नाहीये एज्युकेशनचं. एज्युकेशन जसं सरांनी सांगितलं आतमधनं एज्युकेशन म्हणजे कोर डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड. मराठी शाळेत जातात पोरं म्हणजे जास्त, इंग्लिश शाळेत जातात म्हणून जास्त हुशार होतात. मराठी माध्यम, इंग्लिश आणि मराठी हे फक्त माध्यम आहे कम्युनिकेशन. बरोबर. कोर एज्युकेशन कम्स फ्रॉम इनसाइड. आता आम्ही MBBS ला होतो. आम्ही MBBS ला असताना मराठी मीडियम मधनं म्हणजे 10वी पर्यंत मराठी मीडियम मध्ये शिकलेली मुलं होती. 11वी 12वी इंग्लिश मधून. म्हणजे त्यांना वाचायला सुरुवातीला फर्स्ट इयरला खूप अवघड जायचं. पण ते नाव बघतोय मी आज बेस्ट सर्जन्स आहेत, बेस्ट डॉक्टर्स ऑफ पूर्ण महाराष्ट्रामध्ये बेस्ट खूप नाव कमवलेलं आहे. म्हणजे शेवटी मराठी किंवा इंग्लिश हे विषय नसतं. आतमधनं कोर मुलांचं कसं भवितव्य कसं घडवायचं ते त्यावर जास्त भार द्यायला पाहिजे. त्यासाठी जसं आपण म्हटलं चांगल्या शाळा डेफिनेटली. आणि मेन म्हणजे आय 100% ॲग्री का अपार्ट फ्रॉम टीचिंग कोणतीच कामं नको, दुसरी बाकी कामं, इलेक्शन बाकी मी आता बघितलंय. नाही तुम्हाला गंमत सांगू डॉक्टर साहेब, परवा मी मिटिंगला गेलो. मी एक पत्रकार पण आहे, मी एक मुख्याध्यापक पण आहे. पण वाईट वाटतं फार. मी ज्या शाळेत शिकलो किंवा जेव्हा मी शिकलो त्या शिक्षकांना ही कामं नव्हतीच सगळी. शिक्षक फक्त शाळेत मुलांना शिकवायचा, म्हणजे 11 ते 5 तो फक्त शिकवायचंच काम करायचा. पण आता असं आहे की त्यांनी सांगितलं की शाळेत नाही गेलं तरी चालेल, ही कामं करा. म्हणजे संडास मोजा, कोणाच्या घरी संडास आहे का नाही ते सांगा, गाढवं मोजा, माणसं मोजा. हे कामाला तर आपल्याकडे बरेच बेकार पडलेत. MA झालेले खूप सुशिक्षित युवक आहेत. त्यांना जर असं कामं दिली ते कामं चांगली करतील असं वाटतं का नाही? बरोबर. आपल्याला आपलं काय म्हणणं आहे?
मी माझ्या फील्डच्या अनुषंगाने सांगेल की आमच्या साईट्सवर वगैरे जे लेबर्स वगैरे येतात तर नगरपालिकेचा आपला विषय चाललेला आहे. नगरपालिकेच्या शाळा आहेत, लोकल लोकांसाठी त्याच्या फॅसिलिटी आहे. तर बाहेरनं जे लेबर येतात तेही फॅमिलीवाले असतात, वर्षानुवर्ष इथं कामं करतात. तर जर शक्य झालं तर नगरपालिकेने त्यांच्यासाठी मोबाईल स्कूल जो विषय काल चर्चेला घेतला होता, ऊसतोडणी कामगारांसाठी त्या शाळा असतात की ऊसतोडणी कामगार काम करतात, असं काही केलं तर बरं राहील म्हणजे माझ्या फील्डच्या हिशोबाने. अच्छा थैंक यू मैडम. आपको क्या लगता है? मुझे ऐसा लगता है एक तो एजुकेशन फॉर ऑल होना चाहिए. हाँ, सबके लिए. स्पेशली लड़की बच्चियों को जहाँ नहीं भेजा जाता है पढ़ने को, तो उनको प्रोत्साहन मिलना चाहिए कि जहाँ एक इंसेंटिव हो. जैसे कि शायद बहुत से बच्चों को रोज का खाना भी नहीं मिलता, लेकिन अगर हम आंगनवाड़ी लेवल पे जाएं तो वहाँ चूंकि एक इंसेंटिव रहता है उनको कि वहाँ गए तो उनको वो एक मील मिलेगा, कुछ तो मिलेगा. तो एटलीस्ट उसका फिजिकल डेवलपमेंट भी हो रहा है. जो उसको घर में शायद खाना नहीं मिल रहा है वो उसे स्कूल आके मिल रहा है. प्लस लेकिन इन सबको प्रमोट किसने करेगा? नगरपालिका को करना चाहिए ना. नगरपालिका को करना चाहिए. एंड वी शुड नॉट कॉन्सेंट्रेट ऑन मीडियम ऑफ एजुकेशन क्या होगा, क्योंकि आप ऐसा नहीं बोल सकते हैं कि आप सिर्फ मराठी पढ़ाइए और इंग्लिश पे ध्यान नहीं दे. आज अगर हम डिजिटल इंडिया की तरफ से जा रहे हैं जहाँ सब कुछ स्मार्टफोन हो रहा है, हर कुछ डिजिटलाइज हो रहा है, तो एजुकेशन बेसिक लेवल से लेकर हमको हर लैंग्वेज भी देनी पड़ेगी. मराठी इज अ वर्नाक्युलर लैंग्वेज. हिंदी इंडिया में रहते हुए बोलना चाहिए, लेकिन वही बच्चा तो आज लोनावला में है, आगे बड़ा होगा, बाहर भी जाएगा. आज हम लोग जैसे यहीं के हैं, बहू हूँ मैं, यहाँ के सब बेटे हैं, कोई डॉक्टर बना, कोई इंजीनियर बना, चूंकि हमको एक इंग्लिश का टच भी आना पड़ेगा. अच्छा तो ही जाके वी आर गोइंग टुवर्ड्स अ डिजिटलाइज्ड कंट्री. तो नगरपालिका का ध्यान उस तरफ जाना चाहिए कि अच्छा एजुकेशन और टीचर जो काम कर रहे हैं उनको बस सिर्फ सिखाने का काम, पढ़ाने के बस सिर्फ सिखाओ. आप उनको डाइवर्ट मत कीजिए उनको. उनका और उसमें भी बहुत पॉलिटिक्स होता है. बहुत पॉलिटिक्स मालूम है आपको? आप यहाँ रहती हो, खंडाला में स्कूल है, तो आगे का नहीं बोलूंगा, लेकिन आपकी ट्रांसफर यहाँ से वहां होती है. अच्छा. तो मेंटली अब डिस्टर्ब हो जाती है कि अरे मैं तो यहाँ हूँ नजदीक. क्या होता है कि नजदीक उसके घर के पास अगर स्कूल रहेगा या थोड़ा नजदीक रहेगा 5-10 मिनट के इस पे, तो हाँ एफिशिएंसी ज्यादा होगी ना. तो ये अलग बात है, यहाँ नहीं निकालेंगे. चलो ठीक है, हम कुछ तो अच्छा सोचेंगे. बी पॉजिटिव, वी कैन. हाँ बोला ना साहेब, बोला ना. आपल्याकडे शिक्षण समिती आहे, शिक्षण मंडळ समिती नगरपालिकेची. हा बरोबर. आणि त्याच्यावर सदस्य निवडलेले असतात. नगरसेवक शिक्षण समितीचा अध्यक्ष असतो आणि शिक्षण मंडळामध्ये ते बाहेरून घेत. तर माझी सूचना अशी आहे, काही लोकांना वाईटही वाटेल त्याच्यात, काही आपण वैयक्तिक नाही, नाव न घेता समाजासाठी बोलतोय. हा, की त्या शिक्षण समितीमध्ये की आपण मुलांच्या भवितव्याचा विचार करतोय तेव्हा कमीत कमी 2 सदस्य तरी वेल एज्युकेटेड, चांगले बॅकग्राऊंडच्या असावे, की त्यांना खरंच शिक्षणाची कळकळ आहे किंवा त्या क्षेत्रातलं एज्युकेशन फील्डशी निगडीत असावं. आणि नुसतं त्याच्यात राजकारण किंवा इतर ज्या बाबी असतात त्याचं जास्त स्ट्रेस असू नये. तुम्हाला काहीतरी बोलायचं एकदम थोडक्यात बोला, कारण आपल्याकडे 2 मिनिटं. मला असं म्हणायचं होतं की आता जो प्रश्न निर्माण होतोय आपल्यासमोर मुलं स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन, परंतु या सरकारने असं केले की 1ली ते 8वी पर्यंत परीक्षाच घ्यायची नाहीये. आणि परीक्षा न घेता मुलांना वर चढवत जायचं आणि 8वी 9वी प्रश्न आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून नापास होतो पुढे. आणि दुसरी गोष्ट अशी की मी माझ्या शाळेमध्ये 1ली 2री असताना या बोटांवर मार खाल्लेला आहे. कशा करता की हस्ताक्षर घाणेरडं, माझी कागद वह्याच्या वह्या शिक्षक फाडून द्यायचे आणि बोटावर मारायचे. आणि कुठे मग आमचं आता मारलं तर शिक्षा, पोलिसांकडे कंप्लेंट करतात लोक. नाही अजिबात नाही. मला असं वाटतं, मला याचं गुरुजी ते म्हटलं की बरोबर आहे की माझ्या मुलाला मारायचं नाही, मला एकच मुलगा आहे. तुम्हाला ऐका, तुम्हाला 4 मुलं असतील, माझ्या मुलं. त्याच्यामुळे काय होतं की मुलांची प्रगती खुंटते अशामुळे. इंग्लिश में एक सेइंग है, यू स्पेयर द रॉड यू स्पॉइल द चाइल्ड. इफ यू स्पेयर द रॉड यू स्पॉइल द चाइल्ड. तो कभी कभी जब बच्चा रास्ते से बहुत बाहर जा रहा है तो उसको रास्ते पे लाने के लिए एखादा डांटना भी पडतं. पूर्वी असं म्हणायचं छेडी लागे छमछम विद्या ही गमगम असं म्हणायचं. थोडक्यात एक 2 ओळीत फक्त, कारण आपल्याला या साहेबांना पण विचारायचं प्लीज. थोडी चर्चा भरकटते. लोणावळ्यापुरतं बोलायचं झालं, आता आपलं क्रीडांगण आहे शाळेच्या पुरंदर हायस्कूलच्या जवळ, तिथे काय ठेवलेलं आहे, मॉल ठेवलेला आहे, क्राफ्ट मार्केट सारखं. खेळायला पोरांना जागा नाहीये. पाऊस 4 महिने असतो, 4-5 महिने. दिवाळीनंतर कुठेतरी ग्राउंड उपलब्ध होतं, ते कोणातरी पैशासाठी देऊन टाकतात. पोरांनी खेळायचं कुठे? मला बऱ्याचशा
ग्रामीण भागातले शिक्षक म्हणतात आम्हाला सामने घ्यायचे सर, तुमचं ग्राउंड मिळेल म्हणजे का? आपल्याकडे ग्राउंड नाहीयेत. ग्राउंड ठीक आहे, तुमचं म्हणणं नाही, हे पटलं. नगरपालिकेचं काम ठीक आहे. साहेब, तुम्हाला काय वाटतंय? फक्त नगरपालिकेबद्दल बोला. नगरपालिकेचं शाळेचं जे सिस्टम आहे त्याच्यामध्ये नगरपालिकेने जर सेमी इंग्लिश माध्यम जर केलं अतिशय महत्वाचं तर आहे. त्याने होईल काय की इंग्लिश मीडियममध्ये पण शिकल्या जाईल आणि मराठीचा जो आपल्याला टच हवा आहे तो पण राहील. म्हणून सेमी इंग्लिश जर सगळ्या शाळा जर केल्या आणि दुसऱ्या ज्या शाळेमध्ये तुमची पटसंख्या कमी आहे त्या कंडिशनला जर 2 शाळा जवळच्या असलेल्या 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये जर त्या 2 शाळा क्लब करून एकत्र केल्या आणि त्या शिक्षकांची स्ट्रेंथ त्या दोन्ही शाळांची क्लब केली तर त्यांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण देता येईल. साहेब तुम्हाला एकदम महत्त्वाचा विषय सांगतो मी. आता जो विषय काढा साहेबांनी की पुणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत तिथं सेमी इंग्लिश सुरू केलेलं आहे. ऐका ना, एक मिनिट. तर तिथे इंग्लिश मिडियमची पण शाळा त्यांनी सुरू केलेली आहे. तर असं आता मगाशी सांगितलं कोणीतरी सांगितलं पॅनलवरती की पुण्यामधल्या चांगल्या इंग्लिश मिडियम शाळेमधली मुलं त्यांच्या पालकांनी काढून ती त्या नगरपालिकेच्या शाळेत काढली, कारण तिथं क्वालिटी एज्युकेशन त्यांना म्हणजे अतिशय छान शिक्षण मिळायला लागले. मराठी माध्यमातून शिकतात मुलं. ती फक्त बेसिक आहे की आपलं सायन्स मॅथ्स हे जे 2 सब्जेक्ट आहेत जे पुढे इंग्लिशमध्ये शिकवले जातात कॉलेजमध्ये, ते जर इंग्लिशमध्ये शिकवले तर पॅरलल चालतं. ते तुमचं मराठी चांगलं होतं, इंग्लिशही चांगलं होतं. तर असं जर असेल तर मला वाटतं साहेबांनी अतिशय सुंदर सूचना मांडलेल्या आहेत. त्याचा विचार जर कोणी आपल्याला ऐकत असतील, पाहत असतील नक्की करतील. त्याचं बेसिक पढ़ेंगे और आप फर्दर एजुकेशन में अगर आप डॉक्टर इंजीनियर या वही तो ट्रांजिशन बहुत मुश्किल वही तो चल रहा है ना बिल्कुल कि पैरेलल मराठी अगर इंग्लिश जाएगा तो अच्छा रहेगा. साइंस मैथ्स ये जो सब्जेक्ट पे सब कुछ इंट्रोड्यूस नहीं, कीजिए. अभी जो पढ़ाई है ना एजुकेशन वो ज्ञान रचनावाद कंस्ट्रक्टिविज्म पे आ रहा है. सर आपल्याला ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. एक मिनिट आपण पुढे बोलणार आहोत. ही चर्चा आपण अशीच चालू. अतिशय सुंदर या ठिकाणी खरोखर म्हणजे इतके दिवस झालेल्या चर्चेपेक्षा आजची चर्चा काहीतरी वेगळी आहे, काहीतरी चांगलं नक्कीच मिळणार आहे. समुद्र मंथनातून जशी नवरत्न मिळाली तसं आजच्या या समुद्र मंथनातून काहीतरी चांगलं मिळणार आहे. तेच चांगलं शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण आमचंही चॅनल आहे, कमर्शियल ब्रेक असतो. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पुन्हा भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. प्रस्तुत लोणाचा महासंग्राम या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. खरं तर अतिशय सुंदर अशा वळणावरती आपली चर्चा आलेली आहे. नवीन काहीतरी शोधण्याचा हा प्रयत्न आहे. कृपया जे कोणी माजी नगरसेवक, विद्यमान नगरसेवक किंवा भावी नगरसेवक हा कार्यक्रम पाहत असतील तर यातून वैयक्तिक काही न घेता हा फक्त लोणाच्या विकासाचा प्रश्न आहे तो मांडण्याचा या ठिकाणी प्रश्न आहे की यामधून कोणावरती आरोप करण्याचा काही विचार नाही. तर कृपया त्याला सकारात्मक घ्यावं आणि इथून पुढे आपल्याला काय करता येईल याचा विचार करावा. सगळ्यांना आता महत्वाचा प्रश्न अतिशय आहे आरोग्याच्या दृष्टीने, तो म्हणजे कचऱ्याची समस्या. कचरे आणि गटारामधून जे पाणी वाहत जाते, ड्रेनेजची व्यवस्था जी आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे, त्यावरती काय उपाययोजना करता येतील? सगळ्यांनी थोडं थोडं सांगितलं तरी हरकत नाही. पहिल्यांदा मला वाटतं तुम्ही बोलावं त्याबद्दल जरा, कारण तुम्ही त्या क्षेत्राशी निगडीत आहात. आधी मी कचरा गार्बेज कलेक्शन आणि डिस्पोजल या समस्येबद्दल बोलतो. की लोणावळ्यात आपण ठिकठिकाणी बघतो रस्त्यावर, सोसायट्यांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग लागलेले असतात. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपालिकेने बरेच प्रयत्नही केले त्याच्यात. कचऱ्याचं सेग्रिगेशन म्हणजे ओला कचरा सुका कचरा वेगळा करून त्याचं लोकांनी ते सिस्टम पण चालू केली होती. पण शेवटी असं पाहण्यात आलं की ते तिथं कचरा डेपोवर जाऊन ते एकत्र डंप होतंय. त्याचं तिथं काय बऱ्याच किलोमीटर परिसरात दुर्गंधी पसरते आणि ट्रीटमेंट त्याच्यावर काय होत नाही. तर त्या अनुषंगाने आता पुढच्या बॉडीने तरी त्याच्यात विचार करून, कारण की माननीय हायकोर्टाने याच्यात बरेच ऑर्डर, मी त्या पॅनलवर आहे, एक्सपर्ट्स कमिटीमध्ये आहे, त्याच्यात बरंच फॉलोअप पण करतोय कमिटीमध्ये पण. आणि थोडा नगरपालिकेकडनं ढिलाई म्हणा किंवा बेजबाबदारपणा म्हणा, पण आता पुढची जी बॉडी येईल, नगरसेवक निवडून येतील, त्यांना माझं असं विनंती आव्हान आहे की त्यांनी त्याच्यात वैयक्तिक लक्ष टाकून, कारण की लोणावळ्याच्या एकदम दिवाळ्याचा आणि आरोग्याचाही प्रश्न होणार आहे पुढे जर आपण त्याचं नीट व्यवस्थापन करू शकलो नाही तर. त्या दृष्टीने वेस्ट सेग्रिगेशन, कलेक्शन आणि त्याचं ट्रीटमेंट हे फारच महत्त्वाचं आहे. ते त्यांनी जाणून त्याच्यावर हे करावं, कारण की आपल्याकडे एक्सपर्ट्स बरेच उपलब्ध आहेत
त्याचा फायदा त्यांनी करून फायदा त्यांनी करून घ्यावा. ठीक आहे. आम्हाला पारख साहेब तुम्हाला काय वाटतं? मी नंतर डॉक्टर साहेब तुमच्याकडे येणार आहे ह्या बाबतीतच, कारण कचऱ्यामुळे जे काही होतंय ते तुम्ही सांगायचं, काय प्रॉब्लेम होतात ह्या विषयावर माझं असं मत आहे की नगरपालिकेने तर हे करायचंच आहे. आपल्याकडं मागच्या तुम्ही 5 किंवा 10 वर्षाचा इतिहास पाहिला आणि आता जी सिस्टीम नगरपालिकेची चालली आहे, घंटा गाडी आहे किंवा जे, तर मला फरक जाणवतोय. मी ज्या एरियात राहतो तिथेही मला फरक जाणवतोय. फक्त प्रॉब्लेम सॅटर्डे संडेला येतो असं मला जाणवतंय. तिथे कलेक्शन होत नाही, पर्यटक येतात तेव्हा कचरा वाढतो. आणि सेम टाइम माझं असंही म्हणणं आहे की ही नागरिकांची जबाबदारी आहे. बरोबर आहे. आपण नगरसेवकाकडनं अपेक्षा ठेवायच्या त्या योग्य आहेत, सुरुवात केली पाहिजे. पण कचरा सेपरेट करणं, कुठं टाकणं, समजा गाडी येऊन गेली आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे कचरा निघाला तर तो कुठं टाकावा, कचरा पेटी उपलब्ध केलेली आहे, ते फुल आहे, तर एक दिवस घरच्यांनी थांबायला पाहिजे. बरोबर. डब्यावर डब्बे, बादल्यावर बादल्या येतात आणि कचरा वाढतो. तर ह्या बाबतीत माझं म्हणणं आहे की हे लोणावळ्याच्या प्रत्येक नागरिकांनी आहे ना याच्या बाबत दखल घ्यावी, घरापासून सुरुवात करावी आणि हे प्रत्येकाने पाळलंच पाहिजे असं माझं म्हणणं. डॉक्टर साहेब तुम्हालाच विचारतोय मी की ह्या कचऱ्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. मग त्या कचऱ्यामुळे काय समस्या निर्माण होतात ते तुम्ही दोघांनी ॲज अ मेडिकल फील्ड तुम्ही सांगायचे प्लीज. कचऱ्यामुळे भरपूर आजार आहेत जे ऍब्सोल्युटली प्रिव्हेंटेबल आहे. थांबवता येतील ते डेफिनेटली थांबवता येतील. जर रानवत साहेबांनी, सचिन सरांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे जर केलं, घंटा गाडी आहेत, सेग्रिगेशन आहेत, प्रॉपर सेग्रिगेशन झाल्यानंतर प्रॉपर त्याचा डिस्पोजल, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. यामुळे डास वगैरे मेन सगळ्यात महत्वाचे हे आहे, डेंग्यू आहे, मलेरिया आहे, टायफॉइड आहे, हे सगळं डासांमुळे प्लस इन्फेक्शनमुळे हे सगळं पसरतं. हे जर आपल्याला व्यवस्थित हे करता आलं तर हे आजार मुळात आपण काढू शकतो. बरोबर. ज्या आजारामुळे भरपूर लोक, म्हणजे इट इज रिअली शेमफुल का मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारामुळे अजूनही मरतात आहे लोक. ऍब्सोल्युटली प्रिव्हेंटेबल आहे. ते जर व्यवस्थित आपण हे प्रिव्हेन्शन केलं की हे पेशंटच येणार नाही आणि पेशंट आल्यानंतर म्हणजे डेथ व्हायचा प्रश्नच येत नाही. तर दिस इज सेग्रिगेशन ऑफ कचरा अँड डिस्पोजल, हे खूप महत्वाचं आहे. कुठल्याही चेंजला थोडा वेळ लागतो. बरोबर आहे. कोणी पण चेंज, काय कुठलाही चेंज आला, चांगला वाईट, अचानक चेंज आला तर पहिला फर्स्ट इम्प्रेशन वुड बी कुठलाही कधीच सामान्य माणूस, कुठलाच माणूस एक्सेप्ट करणार. धन्यवाद मैडम. आपल्याला आपको क्या लगता है? वो माइक रखा है आपके सामने, वो लीजिए प्लीज. तो जैसे बोला सेग्रीगेशन ऑफ कचरा बहुत ज़रूरी है. ओला और सूखा, जैसे हमको हॉस्पिटल्स में भी 4 अलग अलग पैकेट्स में सेग्रीगेट करना पड़ता है. ड्राई कचरा, इन्फेक्टिव कचरा, नीडल्स वगैरह हो या फिर प्लेन, वैसे तो हर जगह सेग्रीगेशन जरूरी है क्योंकि उसी हिसाब से वो कचरा रिसाइकिल होता है और उसका प्रोसेस होता है, वो बहुत जरूरी है. दूसरा बात ऐसा है कि ड्रेन्स लोनावला के बहुत खुले हैं. अच्छा. उन ड्रेन्स को कवर होना बहुत जरूरी है. और अगर आप देखेंगे हमारी ओपीडी स्टैटिस्टिक्स भी अगर आप देखेंगे तो बारिशों के मौसम में हम आमतौर पे बहुत पेशेंट्स देखते हैं. आखिरकार क्यों इतनी बीमारियां होती हैं? मोस्टली एज अ फिजिशियन ये देखेंगे कि बहुत सारे मलेरिया और डेंगू के केसेस आते हैं. तो दिस इज ऑल बिकॉज ऑफ हम उस कचरे को वहाँ पनपने देते हैं, पानी आता है, उस पर वो मॉस्किटो का साइकिल बढ़ता चला जाता है और उसका पॉपुलेशन बहुत बढ़ जाता है जो कि बीमारी फैलाता है. तो ड्रेन्स कवर कीजिए और कचरे को अलग अलग कीजिए. सेपरेशन, सेग्रीगेशन बहुत जरूरी है क्योंकि उस, और प्लास्टिक्स, से नो टू प्लास्टिक्स, दैट इज वेरी इंपॉर्टेंट. दैट शुड बी द बेस लाइन क्योंकि प्लास्टिक्स बिल्कुल भी डिग्रेड नहीं होते हैं. सालों साल आपको मतलब पुराने जमाने में वो कपड़े की थैली रहती थी, बस जो माता जी घर में बैठ के उसपे कुछ तो डिजाइन बनाती थी धागे से, है ना, वही सबसे बेस्ट है. मशीन पे नहीं सिलाते थे, हाथ से सिलाते थे वो, है ना. डिस्पोजेबल बॉटल्स जो आजकल कहीं ट्रेन पे जाए नहीं तो पहले एक मिनरल वाटर की बोतल खरीदते हैं. कांच की बॉटल्स यूज कीजिए, प्लास्टिक्स बिल्कुल मत यूज कीजिए. बहुत सी चीजें इससे सॉर्ट आउट. से नो टू प्लास्टिक, से नो टू प्लास्टिक. ओके. मॅडम जसं बोलत होते सेग्रिगेशन, म्हणजे मी म्हणत होतो कुठलाही चेंज लोकांना एक्सेप्टन्स होत नाही. म्हणजे एज्युकेटेड लोक लाईक वी डॉक्टर्स ऑल्सो, जेव्हा हे इम्प्लिमेंट झालं का बाबा 4 वेगवेगळ्या पिशवीमध्ये तुम्ही 4 वेगवेगळ्या प्रकारचे कचरे द्यायचे, त्यावेळी सुरुवातीला भरपूर हॉस्पिटल्समध्ये नाही पण स्टाफ, त्यांचं स्टाफ एज्युकेशन, पण हे सगळं आम्ही पण खूप सुरुवातीला लाईटली घेतलं. पण स्ट्रिक्ट रूल्स आल्यानंतर आपल्या झालं आणि आज मी बघतोय एवढं फर्स्ट क्लास ॲटमॉस्फिअर असतं हॉस्पिटलमध्ये, कुठेही निडल पडलेली नसते का, त्याला इम्प्लिमेंटेशन झालं. पण इम्प्लिमेंटेशन करायला नगरपालिकेचा पण स्ट्रिक्टनेस पाहिजे,
त्याला काहीतरी रूल्स रेग्युलेशन्स करायला पाहिजे. जोपर्यंत सुरुवातीला महिना 2 महिने 6 महिने लोक कदाचित करणार नाही. बीच में बहुत स्ट्रिक्ट हो गया था कि कोई भी प्लास्टिक देता था उनको फाइन लगता था. कोई भी सब्जी वाले के पास, किसी के पास भी हमको प्लास्टिक नहीं मिल रहा था. सर तुम्हाला थोडक्यात एकदम थोडक्यात मी असं म्हणेन की कचरा सेग्रिगेशन व्हायला पाहिजे, तो घरातनंच व्हायला पाहिजे, हे मत एकदम बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जर आपल्याला कचरा आणि सांडपाणी ह्याच्यावरती जर विचार करायचा झालं तर नगरपालिकेने जर ट्रीटमेंट प्लांट्स वॉर्ड वाईज किंवा एरिया वाईज जर वेगवेगळ्या ठिकाणी केले आणि ते ट्रीटेड पाणी जर तुम्ही जर गटरमध्ये किंवा नाल्यामध्ये जर व्यवस्थितपणे सोडवलं, गटरमध्ये ते ट्रीटेड पाणी जे आहे ते जर तुम्ही नाल्यामध्ये जर व्यवस्थित तुम्हाला सोडता आलं तर त्याची दुर्गंधी कमी होईल आणि त्याचा इफेक्ट असा होईल की आपल्याकडे कचरा दिसणार नाही. दुसरी गोष्ट, जसं आपल्याकडे डम्पिंग यार्ड आहे वाकसाईजवळ, तर शोकांतिका अशी आहे की आपण जेव्हा आपल्या गावामध्ये प्रवेश करतो त्या प्रवेशद्वारावरतीच ते डम्पिंग यार्ड आहे आणि तिथनं पास झाल्यावरती आपल्या गावामध्ये काय असेल याचा अंदाज लागतो. तर तिथं एवढी दुर्गंधी आहे की त्याचे ट्रीटमेंट प्लांट ते व्यवस्थित करायला पाहिजे ना. काय अंगण घराचे हकीकत सांगतं की अंगणात राहिलं कळतं की घर कसं असेल है ना. तर ते तसं आहे. तर त्याच्यासाठी पण पर्याय असा आहे की जर वॉर्ड वाईज जर आपण ते ट्रीटमेंट प्लांट जरी टाकले, ट्रीटमेंट करणार. हो, ट्रीटमेंट प्लांटच नाहीये, फक्त डम्पिंग यार्ड येतो. तुमचं म्हणणं करायला डॉक्टर साहेब, ह्या कचऱ्यामुळे आणखीन एक मला प्रश्न आहे तुम्हाला की आपल्याकडे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत है की नाही. मग नगरपालिकेचं एखादं हॉस्पिटल असावं जिथं गरीब लोक, कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार करणं सगळ्यांना शक्य होत नाही. तर काही अतिशय म्हणजे गरीब घरातली लोक असतील, दारिद्र्य रेषेखालील लोक असतील, तर यांच्यासाठी गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल लावण्यात असावं की नसावं याबद्दल आपलं म्हणणं आहे. तुम्ही साहेब एकदम कोर इश्यूवर माझा हे केलंय पॉईंट मांडलंय. मी चालू केलं होतं नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एंट्री केली होती त्याच उद्देशाने की बाबा हे हॉस्पिटल पूर्णपणे डेफिनेटली हे करावं, इम्प्रूव्हमेंट करावी. त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागते, इम्प्रूव्हमेंटसाठी ते मेंटेन करण्यासाठी खर्च आहेत. बरोबर आहे. ते कॉस्टिंग त्याचं असतं, फ्रीमध्ये नाही. नगरपालिका इज द रिचेस्ट बॉडी. बरोबर. नगरपालिका फ्री ट्रीटमेंट देऊ शकते, कुठलाही प्रायव्हेट कंपनी फ्री ट्रीटमेंट देणं शक्य नाही. भरपूर प्रपोजल्स आलेत, PPP ज्याला म्हणतो आपण, प्रायव्हेट पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, असे भरपूर प्रपोजल्स आले, पण सगळे प्रपोजल्स सक्सेसफुल होऊ शकले नाही. त्याच्या मागचे भरपूर कारण, राजकारण आहे, इंटरफेरन्स आहे, हे आहे. तर हे सगळं हे का होत नाही आहे, कारण राजकारण आणि इंटरफेरन्स, पॉलिटिकल इंटरफेरन्स. बाकी NGOज आहेत भरपूर, सो कॉल्ड NGOज नाही म्हणणार मी त्यांना, सो कॉल्ड NGOज आहेत, त्यांचा इंटरफेरन्स, या गोष्टीमुळे यू कॅन एक्सपेक्ट फ्री ट्रीटमेंट. नाही, फ्री नको कमीत कमी. पण जर तुम्ही PPP केलं तर डेफिनेटली ग्रोथ होईल, डेफिनेटली चांगलं हॉस्पिटल उभारता येईल. पण त्यामधनं लोकांचं पण सहकार्य पाहिजे, पॉलिटिकल पार्टीजचं सहकार्य पाहिजे, NGOजचं सहकार्य पाहिजे, सोशल वर्कर्सचं सहकार्य पाहिजे, आणि मीडिया इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. खूप चांगली गोष्ट पण मीडियामधनं घेऊ शकतं, खूप वाईट गोष्ट पण. मॅडम तुम्हाला काय वाटतं, आपको क्या लगता है कि म्युनिसिपैलिटी का कोई हॉस्पिटल होना चाहिए कि नहीं चाहिए? म्युनिसिपैलिटी का हॉस्पिटल होना चाहिए. अरे अच्छा होना चाहिए. थँक यू. तुम्ही पण बोला ना. सॉरी, माझं असं मत आहे की या लोणावळा शहरामध्ये नगरपालिकेचं रुग्णालय होतं, नंतर डॉक्टर BN पुरंदरे म्हणून त्याचं रुग्णालयाचं नामांतर झालं. ह्या रुग्णालयामध्ये डॉक्टर कामत, डॉक्टर रानडे साहेब, डॉक्टर सोमण साहेब, नंतर डॉक्टर सावरकर साहेब, ह्या सगळ्या डॉक्टरांनी चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे शहराला सेवा दिली आणि लोणावळा नगरपालिका त्या हॉस्पिटलचा, दवाखान्याचा संपूर्ण खर्च करीत होते. परंतु आता ते हॉस्पिटल स्वतः आजारी पडले. माझी ह्या लोणावळा शहरामध्ये अनेक नामांकित डॉक्टर आहेत, त्या आपले डॉक्टर अग्रवाल साहेब आहेत. माझं असं मत आहे की हा जो एक मोठा बिकट प्रश्न आहे, काही जरी झालं तरी तुम्हाला पुण्याला किंवा तळेगावला किंवा त्या पवना हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. माझी सूचना अशी आहे, नम्र सूचना, की सर्व लोणावळ्यातल्या डॉक्टरांनी एकत्र येऊन निदान 2 तास जरी आठवड्याचे ह्या लोणावळा नगरपालिकेचं जे सध्याचे रुग्णालय आहे याला 2 तास जरी दिले तरी मला वाटतं गरीबातला गरीब कातकरी जरी आला तरी त्याची त्या ठिकाणी सोय होऊ शकते. आहे. तर तुमचं उत्तर घेऊ आपण, त्यात ह्यांचं काहीतरी म्हणणं आपण ऐकून घ्या. मी या संदर्भात
थोडी माहिती देऊ इच्छितो की नगरपालिकेचं जे श्रीमान बाबासाहेब डहाणूकर रुग्णालय आहे त्याच्या जागी एक सर्व सुखसोयी युक्त अद्ययावत रुग्णालयाचा हायकोर्ट कमिटी मार्फत प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यात बरंचसं यश पण आलेलं आहे. आम्ही पुणे जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन साहेब, PWD मधले अधिकारी आणि म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन बरोबर कोऑर्डिनेट करून त्याचं सँक्शनिंग प्रोसिजर आता फायनल स्टेजेसमध्ये आहे विथ द महाराष्ट्र गव्हर्मेंट. आणि त्याच्यात फक्त 2 हे प्रॉब्लेम्स असे दिसतात की प्रशासनाचं म्हणणं आहे की तुम्ही 30 बेडेड हॉस्पिटल करा आणि सिव्हिल सर्जन साहेब आणि कमिटीचं म्हणणं असं की 100 खाटांचं अद्ययावत व्हावं ते. कारण की जसं काझी साहेबांनी सांगितलं की आजूबाजूच्या गावातले लोकांना पण ती सोय मिळू शकेल. पण ते फायनल स्टेजेसमध्ये आहे, म्हणजे हॉस्पिटल होणारच आहे. पण आता ह्याच्या पुढचं जे काम आहे ते पुढच्या नगरसेवकांचे आपण आशा करूया की ते करतील अशी आशा करतो. तू डॉक्टर साहेब तुम्हाला काय उत्तर द्यायचं होतं ना? ते काय त्यांच्याकडे काझी साहेबांनी जसं सांगितलं ते मी ॲब्सोल्युटली त्यांच्या मताशी सहमत आहे. पण डॉक्टर्स सगळे रेडी आहेत करायला. अडचण कुठे येते? इन्फ्रास्ट्रक्चर. मी तिथं गेल्यानंतर मला बीपी हायपरटस नसेल, बरोबर, तिथं गेल्यानंतर मला पेशंट लोकांना द्यायला औषधं नसेल तर माझा 2 तास तिथं बसून काही उपयोग नाही. बरोबर आहे. किंवा मी तिथं ट्रीटमेंट चालू करायला मला सलाईन नसेल, इंजेक्शन नसतील, IV फ्लूइड नसतील, मेडिकल ऑपरेशन थिएटरचा तुम्ही जाऊन परिस्थिती बघितली तर ते खूपच वाईट आहे, भयानक आहे. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत गव्हर्नमेंट म्युन्सिपालिटी प्रोव्हाइड करून देत नाही तोपर्यंत डॉक्टर्स येऊन काय उपयोग नाही. कन्सल्टिंग केल्यानंतर आता एक पेशंट मला ड्रेसिंगला येतो, ड्रेसिंग करा असं ऑर्डर दिल्यानंतर ड्रेसिंगचं सामान नसेल तर ते काय उपयोग नाही. डायबिटीसचा पेशंट येतो, डायबिटीससाठी औषधं नसतील तर ॲज डॉक्टर्स वी ऑल्सो फील फ्रस्ट्रेटेड का बाबा हे मला काही करता येत नाही. ठीक आहे, मला येणारी फ्युचर बॉडी जी आहे ती याच्यावर नक्की विचार केला. मॅडम तुम्ही काय याच्यावर थोडक्यात ऑन दिस पॉइंट मेडिकल पॉइंट इंफ्रास्ट्रक्चर होना बहुत ज़रूरी है. इंफ्रास्ट्रक्चर बहुत इन द सेंस कि जैसे डॉक्टर अमोल ने भी बोला कि हम सिर्फ प्रिस्क्रिप्शन लिखेंगे पर उसके आगे उसको फॉलो तो होना चाहिए ना. उतना फैसिलिटी, उतना स्टाफ, उतना मैन पावर, वो सब कुछ होना चाहिए. अच्छा, ठीक है. तो जाके इट मेक सेंस. आता आपल्याकडे दुसरा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना, पॅनलवरच्या लोकांना, तुम्ही सगळे आता वेल एज्युकेटेड आहात, सगळं आपल्याला माहिती लोणाच्या समस्या सगळ्या. आपल्याकडे लोणाळ्यामध्ये ट्रॅफिकची समस्या फार मोठी आहे आणि फ्रायडे, सॅटर्डे, संडे हे 3 दिवस भयानक ट्रॅफिक असते. पावसाळ्यामध्ये तर म्हणजे असं वाटतं की लोणाळ बाहेरच पडू नये घरातून. तर ही जी ट्रॅफिकची समस्या आहे याच्यावरती काय उपाययोजना करता येतील? आपल्याला आता उपाय सांगायचे त्या नगरपालिकेला, ते जे भावी नगरसेवक त्या कोणतरी आपल्याला पाहत असतील, ऐकत असतील किंवा त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जाणारच आहेत. ज्यांना आवड आहे, हौस आहे ते सगळं जाणून घेतील. तुमचे काय म्हणणं आहे प्रत्येकाचं? तुम्ही पहिल्यांदा ॲज अ आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून. ट्रॅफिकच्या संदर्भात आमच्या असोसिएशनमध्ये आणि असोसिएशनच्या माध्यमातून चर्चा तुम्ही केली याच्यावर केली हायकोर्ट एक्सपर्ट कमिटीमध्ये. त्याच्यात आम्ही बऱ्याच मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं होतं, MSRDC, लोणावळा पोलीस आणि नगरपालिका प्रशासन. तर त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल की हायवेवरच्या ट्रॅफिकमध्ये काही प्रमाणात तरी फरक पडला आहे, कारण की त्याच्यात पोलिसांनी अतिशय चांगलं मॅनेजमेंट केलं. इंटरनल ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे. तर त्याच्यात एकतर लोकांमध्ये शिस्त नाही आहे, कुठेही गाड्या लावतात. आणि मुख्य जो मावळी पुतळापासून भांगरवाडीपर्यंतचा रस्ता आहे, इवन पुढे लोगड दर्शन उद्यानापर्यंत भोशी डॅमपर्यंत. तर 2 प्रश्न आहेत त्याच्यात. एकतर अतोनात टपऱ्या उभ्या झाल्यात की ज्याच्यामुळे अडथळा होतो ट्रॅफिकला. ते कोणाच्या वरद असताना झालं तो विषय वेगळा आहे. पण दुसरा विषय ट्रॅफिकचा मॅनेजमेंट. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी जे इन्स्पेक्टर साहेब होते त्यांनी प्रायोगिक तत्वावर LT रोड हा 1 वे केला होता आणि त्याला चांगला रिस्पॉन्स पण येत होता आणि ट्रॅफिक चांगला मॅनेज होत होतं. पण ते अचानक बंद करण्यात आलं. त्याच्यामागचं कारण कोणाला माहिती नाही. पण ती सिस्टम जर सुरू केली परत आणि लोकांना शिस्त लावली पोलिसांनी, आपल्याकडे पोलिसांचा स्टाफ खूप कमी आहे असं त्यांनी जागृती केली पाहिजे. आणि पोलिसांची संख्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ॲडिशनल सँक्शन करून देण्यात यावी असं त्यांचं पण म्हणणं आहे. रोड वायडनिंगचं जे आहे प्रोजेक्ट ते तसंच लोंबकळत राहिलं आहे.
आणि शिवाय इतर बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्या हिशोबाने आता बाजारपेठेत तुम्ही बघत असाल की रस्त्यावर सगळे ठाण बांधून बसलेले असतात. नवीन नगरपालिकेची जी इमारत आहे त्याच्या समोरच बाहेर असे असंख्य छोटे छोटे व्यापारी बसलेले असतात की ज्यांना मग पुढं बाहेर काढणं अवघड होणार आहे. तर त्याच्याबद्दल काय उपाययोजना करण्यात येते ते आता आपल्याला बघायला लागेल. थँक्यू. सर तुम्हाला काय म्हणायचं आहे का त्याच्याबद्दल? सरांनी जे सांगितलं की नागरिकांचं प्रबोधन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. ट्रॅफिक सेन्स अजिबात नाही, गाड्या कुठेही पार्क केल्या जातात. त्यानंतर प्रबोधन झालंच पाहिजे. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन कोणालाही दिलं जातं. ज्या मुलांपाशी ड्रायव्हिंग लायसन नाहीये नगरपालिका संबंधित आहे ना, आपला नगरपालिकेचा प्रश्न नगरपालिकेच्या संदर्भात बोलतोय मी. ट्रॅफिक लायसन्सशी त्यांचा संबंध आहे. पोलीस अडवू शकतात ना, नगरपालिकेचे लोक अडवू शकतात. हा जर ड्रायव्हिंग लायसन असेल ते पोरं कशी टेबल सीट जात आहेत, काय करतायत, लोक जात आहेत. तो प्रश्न वेगळा आहे. आता वन वे यांनी वन वे चालवा, हा नगरपालिकेचा की नाही. मग शुक्रवारच्या बाजाराच्या दिवशी कसा ट्रॅफिक पाहिजे हे नगरपालिका ठरवू शकते की नाही. याच्या आधी सुद्धा शुक्रवारच्या बाजाराच्या दिवशी प्रॉब्लेम येत नव्हता. मी आता कोणाचं वैयक्तिक नाव घेत नाहीये, नियोजन झालं पाहिजे. पण नियोजन चांगलं केलं तर शुक्रवारच्या बाजाराच्या दिवशी सुद्धा कुठलाही त्रास होत नाही. परंतु ते जे मनाला वाटलं पाहिजे की हा त्रास होतोय बाबा आणि याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे, ते काढण्याची मनोवृत्ती त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये दिसून आली पाहिजे, जी दिसत नाही. कारण त्याचा त्रास आमच्या शाळेला भयंकर जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना, लहान मुलांना होतो. देवाची कृपा की काही गैर घडत नाही म्हणून, परंतु त्याच्यावर कुठल्याच प्रकारे सोल्युशन निघत नाहीये. ते निघावं. मला असं वाटतं की तुम्ही जे सांगितलं त्या दृष्टिकोनातून बोलतोय की भांगरवाडीकडून येणारा जो रस्ता आहे संपूर्ण बाजाराचा ग्राउंडवर गेला आणि रस्ता पूर्ण मोकळा ठेवला तर भांगरवाडीकडूनची वाहनं जी येणारी आहेत ती शाळेच्या पंडित नेहरू विद्यालयाच्या म्हणजे रोडवरनं जर बाजाराकडे नेली. तुमचं म्हणणं कळलं नाही आपल्याला. याच्यावरती वेगळं काही मत कुणाला मांडायचं का ट्रॅफिक संबंधी? रस्ते बेकार, खड्डे. एक मिनिट. हा विषय बरोबर चाललेला आहे पार्किंगच्या बाबतीत, पण लोणावळ्याचे आपण रोड्स पाहिले तर त्याला लिमिटेशन्स आहे. हा, आधी जे प्लॅनिंग व्हायला पाहिजे होतं ते झालं नाहीये. रोड वाइंडिंग वगैरे, तर रोड तर कमीच आहेत, म्हणजे कमी पडतात ते ट्रॅफिकच्या हिशोबाने. तर महाबळेश्वर म्हणजे इतर ज्या टुरिस्ट सेंटरवर जसं शनिवार रविवारी आपणही करू शकतो की मावळी पुतळ्यापासून आहे ना संध्याकाळी तो रोड ट्रॅफिकसाठी 4 व्हीलरसाठी बंदच केला, 1-2 तासासाठी, 3 तासासाठी. शनिवारी संध्याकाळी, रविवारी सकाळी तळेगावला आहे. आणि आता तुम्ही महाबळेश्वरला बघा तर लोक गाड्या बाहेर पार्किंग मध्ये लावतात आणि चालत चालत येतात, शॉपिंग करतात. तर तसंही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. माल रोड म्हणतात, वॉकिंग प्लाझा म्हणतात, तसं बऱ्याच ठिकाणी आहे. हा, आपल्याला त्या रायवूड साईडला पार्किंग वगैरे अवेलेबल करून दिली. हा, सुरुवात आपल्यापासून व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आहे ना माझं तर म्हणणं आहे डिपार्टमेंट थोडं स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. टुरिस्ट लोकांनाही आणि लोकल लोकांनाही डिपार्टमेंट, ट्रॅफिक पोलीस फक्त रिक्वेस्ट करतात आणि रिक्वेस्ट करून कामं होत नाही. त्यांना पॉवर आहे, त्यांनी ऍक्शन घ्यायलाच पाहिजे. त्यांनी जामर हे लोणावळ्यात उपलब्ध करून दिले तर ते लावायलाच पाहिजे. मग तो लोणावळ्याचा असो का बाहेरचा असो. पोलीस स्ट्रिक्ट झाले तरी फरक पडेल. पण आपल्याकडे पार्किंगसाठी जागा नाही, हा लोणावळ्याचा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काही वेळ बंद ठेवून पण हा प्रॉब्लेम माझ्या हिशोबाने सॉल्व्ह होऊ शकतो. पार्किंगची टेम्पररी पार्किंगची व्यवस्था लोणावळ्यामध्ये केली पाहिजे, म्हणजे ही समस्या सुटेल. जागेची अडचण आहे. बोला ना प्लीज. पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे, रिझर्वेशनची जागा आहे आपल्या नवीन मॉलच्या समोरच आहे. पण नगरपालिकेकडे इनफ फंड्स नाही आहेत प्लॉट प्रोक्युअर करण्यासाठी. तर त्याच्यासाठी प्लॉट ओनरनी प्रपोजल दिलं होतं की PPP तत्वावर त्यांना जर डेव्हलपमेंट करण्यासाठी दिलं तर ते पार्किंगचे पण जागाचा प्रश्न सुटेल आणि नगरपालिकेला त्याच्यात काही खर्चही करायची गरज नाही, उलट रेव्हेन्यूच होईल त्याच्यातनं. तर पुढच्या नगरसेवकांनी त्या अनुषंगाने विचार करून जर काही निर्णय घेतला, ठराव केला तर ते लवकर करणं शक्य होईल. तर तुम्हाला वेगळं काय म्हणायचं? वेगळं काय? बोला प्लीज. माझी सूचना अशी आहे की पार्किंगचा प्रश्न आहे, मला मान्य आहे. परंतु हे जे लोणावळा शहर आहे गेल्या 300-400 वर्षापासून वसलेलं शहर आहे. रस्ते तेवढे आणि वाहनांची संख्या 1000 पटीने वाढलेली आहे.
पावसाळ्यामध्ये जे बाहेरचे पर्यटक येतात, माझी एक रिक्वेस्ट आहे सर्वांना, किंवा आता जे नवीन नगरसेवक आहेत त्यांनासुद्धा, की ह्या पावसाळ्याच्या काळामध्ये जर का तुम्ही रेल्वेला रिक्वेस्ट केली आणि रेल्वे ग्राउंड त्यावेळेस मोकळं पडलेलं असतं, त्या ठिकाणी जर पार्किंगची व्यवस्था केली बाहेरच्या सर्व गाड्यांची, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही रेल्वेचा ब्रिज क्रॉस करून पायी शहरामध्ये या आणि शहराचा किंवा ह्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटा, मला वाटतं प्रॉब्लेम सॉल्व. पार्किंग कुठेतरी आउट ऑफ लोणावळा, म्हणजे लोणावळ्यात बाहेर करून तिथून पायी त्याने जावं त्या भूषणामध्ये जायचं असेल तर सर वेगळं काही सांगायचं का तुम्हाला? वेगळं काय असेल तर तेवढंच मुद्दा मांडा. 1 मिनिटातच म्हणतोय. आपल्या या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली आहे. आता नोटाबंदीमुळे कर भरपूर जमा झालेला आहे, तर निवडणुकीत कोणते पक्ष येऊ कोणी येऊ, फक्त सगळ्यांनी त्यानंतर तत्पश्चात सगळं भेदभाव विसरून, वैर विसरून एकत्र यावं, गावाच्या विकासासाठी पॉलिसी ठरवावी आणि या पैशाचा वापर व्यवस्थित करावा. ठीक आहे, आपण ते नंतर सांगूया त्यांना भेटून. आता माझा पुढचा प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांसाठी, की लोणावळा हे पर्यटन स्थळ आहे, बरोबर आहे. अनेक पर्यटक येतात, म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार, आता तर गर्दी होईल कारण आता सुट्ट्याच आहेत सलग. तर हे जे पर्यटक येतात, या पर्यटकांसाठी खरोखर लोणावळा हे हिल स्टेशन आहे का, असं तुम्हाला वाटतं का? आणि जर नसेल वाटत तर मग त्यासाठी काय करावं लागेल, काय डेव्हलपमेंट झाली पाहिजे? कुणी तुमच्या पॅनलवरती सुरुवात करावी आपण प्लीज. पर्यटन स्थळ आहे असं वाटतं का? आणि जर वाटत नसेल तर मग काय केलं पाहिजे, काय काय डेव्हलपमेंट झाली पाहिजे प्लीज? लोणावळ्याचं महत्त्व वाढलं आहे आणि वाढतं आहे, कारण की त्याचं जे जॉग्राफिकल लोकेशन आहे, भौगोलिक सगळ्यांना सुटेबल आहे. मुंबई, खास करून मुंबईकरांना, मुंबई पुण्याच्या लोकांना. आता आमचं हे, मी इंजिनियर आहे, आमच्या असोसिएशनमध्ये आर्किटेक्ट पण आहेत, तर आमचा अनुभव असा आहे की आपलं 90% इकॉनॉमी मुंबईकरांवर अवलंबून आहे, टुरिझमवर आहे. म्हणजे त्याच्यात बंगलेही आले आणि सगळं चिक्कीचा बिझनेस सगळं चालत आहे. पण त्या मानाने आपण टुरिस्टना फारशा काही सुविधा उपलब्ध करू देत नाही, नगरपालिकेतर्फे म्हणा किंवा इव्हन प्रायव्हेटली काही. तर त्याच्यात टुरिस्ट जसं महाबळेश्वरमध्ये पॉईंट्स डेव्हलप केलेत किंवा पार्किंग म्हणा, सगळे प्रश्न निगडीत येते. तर तसं जर काही डेव्हलपमेंट करता आली तर अजून लोणावळ्याचं महत्त्व वाढेल ॲज अ हिल स्टेशन. हे थंड हवेचं ठिकाण नक्कीच आहे. आताही लोणावळ्याचं क्लायमेट खूप चांगलं आहे, पोल्युशन पण आहे, अपार्ट कन्स्ट्रक्शन पण झालं आहे, तरी सगळं मॅनेजेबल आहे. ते अजून त्याच्यात आपण सुधारणा करता येतील, अजून सुंदरही करता येईल, पण त्या आपण आपल्या मनावर घेऊन करायला घेतलं तर 100% होऊ शकतं. ठीक आहे, काय काय सुधारणा करतायत तुम्ही सचिनजी? तुम्ही आपण पहिले ह्यांचं ऑलरेडी आहे ना, मागच्या 10 वर्षापासून आपण सुधारणावर ऐकतोय नागरिक म्हणून, की रोपवे होणार आहे, अम्युजमेंट पार्क होणार आहे, बोटिंग होणार आहे. परवा एका मुलाने तो विषय मांडला, मी लहान होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी ऐकतोय, तेव्हापासून मी भांगवडचा पूल होणार आहे असं आई सांगायची. माझा तोही विषय पूल होणार आहे, आपण पुलावून जायचा. तो म्हणला अजूनही झाला नाही. आता माझी मुलं येतील म्हणला, ती पण मला हेच विचारतील, मी त्यांना हे सांगेल की पूल होणार आहे. हा, तर माझं आता येणाऱ्या भावी नगरसेवकांना हेच आहे की मागच्या आपण दोन्ही निवडणुकापासून प्रत्येक पक्षांनी हे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये घेतलेलं आहे की आम्ही हे करणार आहे. तर आता पुढच्या वेळी हे छापावं नाही लागणार, एवढी जरी काळजी घेतली. झालेलं आहे असं दिसेल आपल्याला. हा, झालंच पाहिजे. ह्या हिशोबाने त्यांनी जर केलं तर होऊ शकतं. म्हणजे ते असं तो विषय वेगळा आहे. नाही, आपल्याला ह्या बाबतीत काहीच बोलायचं, पॉझिटिव्ह बोलायचं, आणि टुरिस्ट डेव्हलपमेंट झाली तर सगळ्यांसाठी फायदेशीरच आहे. आणि माझं तर म्हणणं याच्या पुढे जाऊन की लोणाची जी कन्सेप्ट शनिवार रविवार आहे ना, ती बदलायला पाहिजे. महाबळेश्वरला 8 दिवस संडे रोज बिझनेस असतो, शनिवार रविवार जास्त असतो. महाबळेश्वरला जाणारा पर्यटक 3 दिवस राहतो, तर लोणावळ्यात पण 3 दिवस का नाही राहू शकत? का? कारण आपल्याकडे पॉइंट्स नाहीये. लोक खिशा भरून मुंबईचे इथे येतात. महाबळेश्वर पेक्षाही लोणावळा त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे, स्वस्त नाहीये, पण ते इथं रिलॅक्स करण्यासाठी येतात, फॅमिली बरोबर येतात. तर आपल्याला फक्त त्यांना फॅसिलिटी द्यायची आहेत. तुम्ही काही प्रायव्हेट म्हणा किंवा नगरपालिकेने केलं तर नगरपालिकेला उत्पन्नच होणार आहे. मी दिवाळीच्या सुट्टीत मी स्वतः माझ्या फॅमिली बरोबर हैदराबादला गेलो होतो, तिथल्या डेव्हलपमेंट पाहिल्या. नगरपालिकेने तिथं लेझर शो, म्युझिकल फाउंटन नगरपालिकेने केलंय आणि शक्य आहे ते. त्याला जास्त पैसे लागत नाही, इच्छा लागते, इच्छाशक्ती पाहिजे. हा, रोपवे हा फार मोठं अट्रॅक्शन होऊ शकतो. अशा ह्या ज्या योजना 10 वर्षापासून झाल्या, त्या जरी झाल्या तरी फार फरक पडेल. आणि परत तुम्ही असंच आम्हाला पुढच्या 5 वर्षांनी बोलवाल तर आपण नवीन कल्पना अजून देऊ. थँक्यू. मावकर साहेब, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ही जी डेव्हलपमेंट आहे ही कशी
काय 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 केलं पाहिजे? म्हणजे आता ह्यांनी सांगितलं की सुधारणा, म्हणजे नक्की काय करतील असं स्पेसिफिक काय सांगता येईल तुम्हाला? स्पेसिफिक म्हटलं तर आपल्याकडे एकही पिकनिक स्पॉट असा नाही आहे जिथं आपण लोणावळ्याकर पण जाऊन बसू शकतो. बरोबर आहे. हां, तर मुळात आपण आपल्यासाठी जरी केलं ना की बाबा एक पिकनिक स्पॉट आपण आपल्या गावातल्या लोकांसाठी केला तर तिथं पर्यटक आपोआपच येतील. की बायका पोरांसाठी आपल्याला घेऊन जायचंय तर आपल्याला एकही स्पॉट असा नाहीये जिथं आपण बायका पोरांना घेऊन जाऊ शकतो. तर पिकनिक स्पॉट एकापासून सुरुवात करा, माझं असं म्हणणं आहे. वर्षाला एकच पिकनिक स्पॉट डेव्हलप करा, 5 वर्षात 5 होतील. अतिशय छान सूचना, याच्यावरती खरं विचार केला पाहिजे. म्हणजे एका वर्षाला एकच पिकनिक स्पॉट डेव्हलपमेंटचा विचार करा. त्याला खूप मोठा खर्च नाहीये. बजेटमध्ये साधारण 2 ते 2.5 करोड रुपयाचं जर प्रोव्हिजन केलं तर मला वाटतं एक पिकनिक स्पॉट सहज डेव्हलप होऊ शकतो. अतिशय छान सूचना आहे. खरंच तुमचं म्हणणं पटलेलं आहे आणि खूप सुंदर. मला वाटतं असंच काहीतरी आपल्याला नवीन शोधायचा प्रयत्न करायचा आहे. आता एक अतिशय आपल्या मॅडम आपल्याला काही ह्याच्यापेक्षा वेगळं काही कोणाला सांगायचं आहे का? नाही. अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवायचा आपल्या, त्याच्यामध्ये बरेच सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला आहे पण ते काही अजून होत नाही आहे. आपल्या लोणावळ्यातून इंद्रायणी नावाची नदी वाहते. तिला पौराणिक महत्त्व आहे, म्हणजे पुराण काळापासून आहे ती नदी. असं म्हणतात की शंकराला ज्यावेळेस शाप दिला होता, आपला इंद्राला शाप दिला होता, तर त्या इंद्राने तो शंकराच्या पिंडीवरती अभिषेक केला. त्यांनी तपश्चर्या केली, तिथं 20 वर्ष तपश्चर्या केली आहे. आणि त्यांनी जे त्या पिंडीवरती अभिषेक केला, त्या अभिषेकाचं जे पाणी पडलं ना, त्या पाण्यातून उगम पावलेली ती इंद्रायणी. अतिशय पवित्र नदी आहे. पुढे ती वाहत जाते, भीमा भामासाळा एकत्र जातात, चंद्रभागा होते. तर ही जी नदी आहे ती आपल्या लोणावळ्यातून वाहत जाते. पण अतिशय सांगायला वाईट वाटतं, गटारगंगा आहे ती अक्षरशः. त्याला जबाबदार आपण आहोत स्वतः. मी स्वतः जबाबदार आहे, नगरपालिका जबाबदार. ते ह्याच्या बाबतीत आपल्याला काही करता येईल का, सगळ्या पॅनलवरच्या लोकांनी सांगायचं आहे. मैडम आप कहाँ से हो? पहले MP भुवनेश्वर से. तो बहुत अच्छी बढ़िया नदियाँ भी बहती है ना, बहुत अच्छा घाट रहता है उधर, मंदिर भी रहते हैं उसके बाजू में. लोग शाम को घूमने जाते हैं, सुबह भी जाते हैं मंदिर में दर्शन के लिए, है ना. वो पानी नदी का रहता है, वो ऐसा अमृत करके वो हाथ में लेके अपने आंख भी छिड़क, लाइक ऐसे गंगा जल. यहाँ पे नहीं कर सकते हम. तर ते करता येईल असं आपल्याला वाटतं का? त्यासाठी काय करता येईल सगळ्यांनी सांगायचं. अगदी मस्त, एक छान. ठीक आहे, प्लीज. हा मोठा एक गंभीर प्रश्न आहे. कारण तुकाराम महाराजांच्या गाथा बडवल्या, त्या गाथा पुन्हा या इंद्रायणीमध्ये पुन्हा तरुण वरती आल्यात, न भिजता काही डॅमेज नाही होतं. फक्त प्रश्न असा आहे की ह्या लोणावळा शहराची लोकसंख्या वाढत 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 हॉस्पिटल्स, झोपडपट्टी, या सगळ्यांचं ड्रेनेज मी पाहतोय त्या इंद्रायणी सोडलेले गेलेले. कोण दोषी? मोठमोठे मोठे गटर. दोषी कोण त्याला? नाही, दोषी नगरपालिका आणि लोणावळेकर नागरिक, बोथ. वी बोथ आर. कारण चांगल्या गोष्टीची सुरुवात जी आहे ती आपल्या घरापासून करायची असते. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं इंग्रजीमध्ये म्हणतात. आणि माझ्याकडे एक केस आलेली आता की एक व्यक्ती त्या ठिकाणी बऱ्याचशा, आता मी बोलत नाही की डॉक्टर साहेब डोंट गेट अँग्री विथ मी, इंजेक्शन सिरिंज वगैरे त्या ठिकाणी फेकले, ते फोटो काढण्यात आलेले आहेत त्याचे, आणि त्याला बंदी अशी टाकण्यामध्ये. तर याला दोषी आपण सर्व आहोत. माझं आपण सगळे, आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्रपणे हे काम करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा घेतला. ठीक है, तुमचं म्हणणं कळलं. When it comes to hospitals, हम लोगों को हमारे डिस्पोजल के बारे में बहुत केयरफुल रहना पड़ता है. हमारा जो नीडल्स वगैरह है वो सब हमको बर्न करना पड़ता है. जो भी हमारा इन्फेक्टेड वेस्ट है उसकी एक गाड़ी आती है जो हम डिस्पोजल प्लांट में तलेगांव भेजते हैं. एवरी 3rd डे और 2nd डे वो हम कलेक्ट करते हैं हॉस्पिटल में, और फिर हमको मतलब फ्रॉम अ हॉस्पिटल इफ वी वांट अ रिन्यूअल ऑफ आवर लाइसेंस, अगर हमको हमारा लाइसेंस रिन्यू कराना है तो हम अगर डिस्पोजल सही नहीं करेंगे तो हमको नहीं मिलेगा. ध्यान में तुम्हाला काय वाटतं राणा साहेब, हे काय काय करता येईल आपल्याला? पारख साहेब तुम्ही पण सांगा, कारण तुम्ही त्या फील्डशी निगडीत आहात. प्लीज. इंद्रायणी नदी जसं तुम्ही सांगितलं अत्यंत पवित्र आहे आणि आपल्या नगरपालिका आणि काही नगरसेवकांसाठी अखंड उत्पन्नाचं साधन झालेलं आहे दरवर्षी. तर तो विषय वेगळा आहे. पण आत्ता नदीच्या स्वच्छतेबाबत मी स्वतः बऱ्याच वेळा पाहिलं की लोक, चांगली शिकलेली लोक भांगरवाडी पुलावर उभे राहून खाली निर्माल्य टाकतात, कचरा टाकतात, घरातला कचरा टाकतात, आणि शेजारीच निर्माल्याचं पात्र ठेवलं. जनजागृती आहे. आणि दुसरा विषय नदीचा ब्युटिफिकेशनचा आमच्या असोसिएशननी, आमच्या माजी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली एक पूर्ण प्लॅन बनवलेला आहे. तर आम्ही एक प्रेझेंटेशन पण केलं होतं नगरपालिकेसमोर, पण त्याला काय फारसं हे
रिस्पॉन्स मिळाला नाही ठीक आहे, आम्हाला. पण ह्याच्या पुढे जर मिळालं चांगला रिस्पॉन्स, नवीन बॉडी जी आहे ती रिस्पॉन्स देईल आणि त्याच्यासाठी नगरपालिकेला 1 रुपया खर्च करायची गरज नाही आहे. प्रायव्हेट स्पॉन्सर्स तयार आहेत. 5 ते 10 कोटी रुपये पण आपल्याकडे जमा होतील. त्या डोनर्सचं एकच अट आहे की कुठल्याही नगरसेवकांनी त्याच्यात हस्तक्षेप करू नये. बरं, ठीक आहे. नवीन काहीतरी तुम्हाला काय वाटतं का? नाही, म्हणजे प्लॅनिंगच ह्याच्यासाठी रिक्वायर्ड आहे. प्लॅनिंग करायला पाहिजे नगरपालिकेने. येस येस, डेफिनेटली. लोकांमध्ये जागृती आली पाहिजे. आय थिंक प्लॅनिंग तर आहे, इम्प्लिमेंटेशन नाही, इम्प्लिमेंटेशन आणि अकाउंटेबिलिटी नाही. ओके, तुम्हाला काही नवीन काही सांगायचं असेल एक थोडक्यात 1-2 मिनिटात, कारण आपली वेळ आता संपत आलेली आहे. नदीच्या बाबतीत म्हटलं तर नदी पवित्र आहे सगळेच मानतात. नदीच्याच उगमाच्या ठिकाणी तिथं टाटाने एक डॅम बांधलेला आहे आणि त्या डॅमचं पाणी ते पावसाळ्यामध्ये वीज निर्मितीसाठी वापरतात आणि त्यानंतर तिथलं पाणी संपलं की नदीमध्ये पाणी सोडल्याच जात नाही. जर नदीमध्ये जर पाणी वाहतं राहिलं तर त्यांनी बऱ्याचशा समस्या सॉल्व्ह होतील. बरोबर, कारण की फक्त नदी साफ करणं हा नगरपालिकेचा पार्ट आहे, ते नगरपालिका दरवर्षी करते. पण त्याच्यामध्ये जर पाठीमागनं जर पाणी फ्लो होणार नसेल तर ते राहिलेला घाण जी आहे ती तशीच राहते आणि पुढे परत दरवर्षी क्लीन करावं लागतं. म्हणून पाणी जर टाटा डॅमने जर वाहतं पाणी केलं तर मला वाटतं त्याच्यामध्ये 30% प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके, तुमचं म्हणणं कळालेलं आहे. मला वाटतं की अतिशय सुंदर अशी चर्चा या ठिकाणी झालेली आहे. ह्या पॅनलवर आलेल्या सगळ्याच लोकांनी खरंच तळमळीने मनापासून, सगळे लोणावळ्याचे नागरिक आहेत, म्हणजे यांचा जन्मच लोणावळ्यात झालेला आहे. पण एक व्यक्ती अशी आहे की जी लोणावळ्याची सून आहे. आपल्या लोणावळ्याची सुनबाई देखील हेच म्हणते की लोणावळा स्वच्छ सुंदर झाला पाहिजे. मला वाटतं खरं तर बोलायला पण मला आता कसं वाटतं ते आता मी शब्द वापरणार नाही, पण आपण सगळेजण थोडंसं काहीतरी शिकूया की जर बाहेरून आलेली व्यक्ती आपल्या लोणावळ्याबद्दल इतकी कळकळीने बोलत असेल तर आपण तर आपला जन्म इथला आहे, आपली मुलं इथं जन्माला आली ती इथंच वाढणार आहेत. त्यामुळे हा लोणावळा आपल्याला स्वच्छ आणि सुंदर करायचा आहे. आपली इंद्रायणी पवित्र नदी होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. लोणावळ्यातले रस्ते चांगले होतील, वाहतूक व्यवस्था सुधारेल, लोणावळा एक पर्यटन स्थळ होईल, सुंदर हिल स्टेशन म्हणून त्याचं नावरूप होईल, ते नावरूपाला येईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. पॅनलवर आलेल्या या सर्वांचे मी मावळ वार्ताच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. समोर बसलेले सर्व पत्रकार त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे. उद्या विविध पक्षांचे अध्यक्ष या ठिकाणी येणार आहेत, त्यांच्याकडूनही आपण जाणून घेणार आहोत. तर हा एक चांगला प्रयत्न आहे की चर्चेतून लोणावळा सुंदर कसा करता येईल यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना ही चर्चा आवडत असेल. उद्या पुन्हा भेटूया जत्रा वाहिनीच्या माध्यमातून, मावळ वार्ताच्या माध्यमातून याच ठिकाणी सायंकाळी 8 वाजता. तोपर्यंत घेऊया विश्रांती. धन्यवाद.